आहे इनकासा हॉटेल. सुप्रभात मित्रांनो, मी अनिकेत तुमचं परत एकदा स्वागत करतो मराठी यूट्यूब चॅनल रोमवेल्सवरती. तर आज मी चाललो आहे अलिबागला. अलिबाग नागाव बीचला मी जाणार आहे 2 डेजसाठी. ही अनप्लॅन नाही आहे, प्लॅन ट्रिप आहे. बघू, आता सध्या वाजले आहेत ऑलमोस्ट 8:30 झाले आहेत. मे बी कदाचित 1 वाजतील पोचायला, बघूया. आणि मी मिड वीकला चाललो आहे, तर ट्रॅफिक माझ्या मते नसेल, बघूया. लास्ट टाइम मी अलिबागला गेलेलो तेव्हा मी मुंब्रावरून गेलेलो, पण पुढे नंतर रोडची कंडिशन आणि जे एअर पोल्युशन होतं त्याच्यामुळे मी तो रूट अवॉइड करणार आहे. आपण आय थिंक सो जाऊया, लेफ्टनेच जाऊया, बघूया दुसरा रूट. आणि हे खड्डे. तर तुम्ही एक ऑब्झर्व पण केला असाल की मी सध्या म्हणजे जो हा कॉकपीट आहे तो तुम्हाला चेंज वाटत असेल, कारण का मी आपली CBC आणलेली नाही आहे, मी आणली आहे युनिकॉर्न. कालपासून मी चालवतो आहे, ती सिटीमध्ये पण चालवली आहे. माझा कसा काय एक्सपिरियन्स आहे या गाडीवर मी तुम्हाला नंतर सांगेन. त्याच्यामुळे तुम्हाला हा कॉकपीट वेगळा दिसतोय, कारण का ही युनिकॉर्न आहे. भरपूर गाजलेली गाडी आहे. इवन ही गाडी डिस्कंटिन्यू पण झालेली आणि परत रिलॉन्च पण केलेली. कस्टमरचे डिमांड्स बघून होंडाने त्याची परत रिलॉन्च केली. काल सिटीमध्ये तर मी याचा एक्सपिरियन्स घेतला, आता मला घाटातला एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. आणि हे मुंबईचं ट्रॅफिक. आपले सूरज दादा पण आलेले आहेत. सूरज दादाला आपण नमस्कार करूया. सूरज दादा, तुमचा सीझन चालू होणार आहे आता, ऑलमोस्ट चालू झाला आहे. पण इथे आता थोडंसं वातावरण थंड आहे भाईंदरमध्ये. आता अलिबागचं सांगू शकत नाही. बाय द वे, ही युनिकॉर्न माझी नाही, माझ्या मित्राची आहे. मी बोललो थोडं काहीतरी चेंजेस म्हणून युनिकॉर्न घेऊन आलो आहे. मे बी मी नवीनवाली युनिकॉर्न कदाचित घेऊ शकतो. आता कालपर्यंतचा माझा एक्सपिरियन्स बघून मला ही गाडी मतलब 90% तरी आवडली आहे. आता 10% लॉंग रूटवर आहे, म्हणून मी आज ही गाडी घेऊन आलो आहे. टेस्ट ड्राईव्हसाठी तुम्ही बोलू शकता, पण ही गाडी 2020 मॉडेल आहे. त्याच्यात पिकअप चांगला आहे. तर नवीनवालीमध्ये तर एकदम झक्कास असेल. नवीनवाली डिजिटलमध्ये आहे. ॲक्च्युली मी हिमालयन 452 घेऊन येणार होतो मित्राची, पण त्या मित्राचं काहीतरी काम होतं अर्जंटमध्ये, तर तो देऊ नाही शकला मला गाडी. मग ही गाडी मी सिलेक्ट केली. नाही तर आपल्याकडे एक ऑप्शन होताच, आपली नैना CBC एक्स्ट्रीम. गाडी हायवेवर एक नंबर आहे, मक्खनसारखी चालते. हँडलिंग पण तिची चांगली आहे आणि पिकअप तर एक नंबर आहे. मायलेजमध्ये पण चांगली आहे. 2004 मध्ये याचं पहिलं मॉडेल लॉन्च झालेलं, म्हणजे ही इंट्रोड्यूस झालेली युनिकॉर्न. आणि लोकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला, म्हणजे लोकांना ही गाडी जाम आवडली.
आणि ही पहिली अशी गाडी आहे 150 सेगमेंटमधली, तिला रिअरचा मोनो शॉक ऑब्झर्वर दिला. बाकी कंपनी तर क्लेम करते की 60चा मायलेज देते. आय होप देत असेल, पण आपण 50-55चा पकडून चालू. आणि आता 2025मध्ये हिचं डिजिटलवालं मॉडेल लॉन्च झालं आहे. काय नाही, हेडलाईट LED दिल्यात आणि चा कन्सोल डिजिटल दिला आहे. बाकी गाडी आहे तशीच आहे आणि याच्यात सिंगल ABS आहे फ्रंटला. दोन 2014मध्ये ही गाडी डिस्कंटिन्यू केलेली आणि नंतर 2 वर्षांनी परत हिला रिलॉन्च केलं, कारण का या गाडीची डिमांड भरपूर होती. इवन मी जेव्हा CBZ घेणार होतो, म्हणजे CBZ मला घ्यायचीच नव्हती, मला ॲक्च्युली युनिकॉर्नच घ्यायची होती, पण 9 महिने काय 10 महिने मला वेटिंग दाखवतं. मी सगळीकडे विचारलेलं, अलिबागला पण विचारलेलं, जिथे जिथे माझे रिलेटिव्ह राहतात तिकडे सगळ्यांना विचारलेलं, पण सगळीकडे वेटिंग 9-10 महिने होते. तर मी असंच ज्यांच्याकडे बाईक्स वगैरे आहेत, ज्यांना एक्सपिरियन्स आहे, त्यांना विचारलेलं की कुठची गाडी घेऊ, युनिकॉर्न तर मला भेटत नाही, मला युनिकॉर्नसारखी गाडी पाहिजे. तर त्यांनी मला CBZ सजेस्ट केली, मग मी CBZकडे गेलो. नाही तर आपल्याकडे पण युनिकॉर्न असती तर तेव्हा वेटिंग कमी असती तर. आणि होंडाची गाडी आहे त्याच्यामुळे इंजिन एकदम रिफाईन आहे, एकदम स्मूथ आहे. काल मी किती 40 का 50 किलोमीटर चालवली, पण जरा पण घर नंतर आवाज वगैरे का आला नाही, एकदम स्मूथ आवाज. होंडाची स्पेशालिटीज ही आहे की त्यांचं इंजिन रिफाईन आहे और होंडा है. मुंब्राचा मी रोड नाही घेतला आहे, कारण का लास्ट टाईम मी मुंब्रावरून गेलेलो आणि मला भरपूर ट्रॅफिक आणि धूळ एवढी उडत होती ना, अक्षरशः मी टी-शर्ट झटकले तर धूळ अशी उडत होती. त्याच्यामुळे मी तो रूट घेतला नाही. आता नवी मुंबई IKEA वगैरे करत आपण पुढे जाऊया. गाडीची ब्रेकिंग पण चांगली आहे युनिकॉर्नची, आत्ताच मी अनुभवलं आहे. शेवटी ABS आहे याच्यात. विचार करा, सिंगल ABSला एवढी कंट्रोल होते गाडी, तर ड्युअल ABSला किती कंट्रोल होत असेल गाडी. तेव्हाच एक नवीन रूल चालू केला आहे 2026पासून की सगळ्या गाड्या ABS असल्या पाहिजे. चांगली गोष्ट आहे, पण अजून त्याच्यावर जास्त एवढं कोण लक्ष देत नाही आहेत, कारण का ज्या 15 वर्षापूर्वीच्या गाड्या आहेत त्यांना तर ABS नाही आहे. या रूटनी जर तुम्ही येत असाल कधी, तर कुठचा पण ब्रिज चढताना पहिले जे होल्डिंग्स आहेत वरती येलो कलरमध्ये किंवा ग्रीन कलरमध्ये लिहिलेले असतात ते एकदा फॉलो करा, कारण का या रोडला म्हणजे या रूटला एक ब्रिज आहे, तो डायरेक्ट वाशीला जातो. आपल्याला वाटेल की सरळ जाईल पनवेलला, पण तो पनवेलला नाही जात, तो वाशीला राईट जातो. हा जो रूट आहे तो आय थिंक सो ऐरोलीवरून आलो असतो तर तो लागला असता आपल्याला, तो इथेच कनेक्ट होतो. म्हणजे भांडूप वगैरे तिथून त्या साईडून येत असाल तुम्ही
तर ऐरोलीचा ब्रिज पकडून इथे बाहेर पडा. जर तुम्हाला पनवेल, अलिबाग, पुणा वगैरे जायचं असेल तर तो रोड तुम्ही प्रिफर करू शकता. तुम्हाला तर मी बोललो आहे तो ब्रिज घ्यायचा नाही आहे, आणि पुढे गेल्यावर असं नको व्हायला की मीच तो ब्रिज घेतला आहे. मागे एक BMW होते, आय थिंक 720 नाही तर 320 असेल. हो हो, मुफर लावले त्याला, फुल मॉडिफाय केले. तर रस्ता ओपन नाही म्हणून तो पळवत नाही, नंतर मस्त आवाज येईल. ये ब्रिज लेना है कि नहीं लेना है पता नहीं मेरे को. और हमने ये गलती कर दी है. मित्रांनो, मगाशी मी तुम्हाला बोललेलो की या रूटला एक ब्रिज येईल, ते चढू नका, आणि शेवटी मीच चढलो तो ब्रिज. हायवेसाठी एक नंबर गाडी आहे ही, एकदम स्मूथ आहे, काहीच कुठेच असं ग्लिच येत नाहीत मध्ये, खरखर खरखर आवाज वगैरे काहीच येत नाही. मस्त गाडी आहे. याचे फुटरेस्ट आहेत ना एकदम सरळ दिलेत, म्हणजे माझा हा नी आहे ना त्याच्या एक्झॅक्टली खाली फुटरेस्ट आहे, त्याच्यामुळे जो आपला नी बेंड होतो ना त्याचा अँगल हा 90 डिग्री होतो, आणि त्याच्यामुळे हलकासा मला नी आहे ना थोडासा दुखतो आहे. कदाचित मला सवय नाही म्हणून, कारण का आपला CBCचा थोडा मागे आहे आणि ह्याचा एकदम सरळ आहे. ठीक आहे, प्रत्येक गाडीचं वेगवेगळी अरेंजमेंट असते, पण ह्याची सिटिंग पोझिशन अशी आहे, आणि थोडासा हँडल माझ्याकडे आहे, त्याच्यामुळे ट्रायसेपवर थोडंसं प्रेशर येतं. आता नाही येतं आहे, काल जेव्हा मी फर्स्ट टाईम चालवत होतो मुंबईमध्ये तेव्हा मला हलका हलकासा ट्रायसेपवर प्रेशर येत होता, पण आता मला काय वाटत नाही. आता मी फ्रीली, कारण का मी यूज टू झालं आहे त्याच्यासाठी. बाकी रस्ता एकदम मस्त आहे, गाडी पण मस्त आहे. गाडी मी 60च्या वरतीच ठेवते, त्याच्यावरती नाही नेत आहे, कारण का माझी गाडी नाही आहे ही. माझी गाडी म्हणजे मला ती कंट्रोल होणार नाही जर 80-20 चालवली, कारण का मी काल रात्रीपासून चालवतो आहे. थोडंफार मला हँडलिंग होतं आहे, पण मी जास्त रिस्क घेऊ शकत नाही. जर CBC असती तर मी पळवली असती, कारण का मला माहिती आहे ती गाडी कुठे कंट्रोल होणार आहे. पण ही गाडी मी नाही पळवू शकत जास्त आत्ता तरी. आता एक पुढे ब्रिज येईल, पुणे एक्सप्रेस हायवे, त्याच्यावर बाईक्स अलाउड नाही आहेत, तर तो पण ब्रिज चढू नका तुम्ही. इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे, मुंबई गोवा हायवे. फायनली आपण पोचलेलो आहोत. वाजले आहेत ऑलमोस्ट 12, 4 मिनटं कमी आहेत 12ला, आणि मी पोचलो आहे पेणला. म्हणजे पकडून चला अजून 1-1.5 तास हार्डली लागेल नागावला पोचायला. अलिबाग 25, महाड 94, रत्नागिरी 262, गोवा 504. लास्ट टाइम मी इथून गेलेलो, आता आपल्याला पुढून जायचं आहे. ॲक्च्युली ते नीट बसा बोर्ड लावला पाहिजे. आता तिथे मागे पण लावला आहे, इथे पण लावला आहे, त्याच्यामुळे काही समजत नाही, पण ठीक आहे, इट्स ओके. आणि फायनली आपण वडखळ क्रॉस केला आहे, आणि ही JSWची स्टील कंपनी आहे. असा रोड मुंबई टू अलिबाग असताना तर बाई 3 तासात राईड कंप्लीट, पण असं पॉसिबल नाही आहे. रोड आत्ताच नवीन बनवलेला दिसतोय.
पण मस्त बनवला आहे. आता तो किती दिवस राहील ते नाही माहिती, पण छान बनवला आहे. आज मी मिड डेला आलो आहे म्हणून मला ट्रॅफिक भेटलं नाही, नाहीतर तुम्ही सॅटर्डे संडे किंवा फ्रायडेला इव्हन जरी आलात तर तुम्हाला हा रोड थोडाफार तरी पॅक दिसणारच. घाटामध्ये पण चांगला परफॉर्मन्स देते युनिकॉर्न. आणि आपण फायनली अलिबागमध्ये पोचलेलो आहे. आता पुढून आपल्याला नागावसाठी लेफ्ट घ्यायचं आहे. इथून जरा गेलात की आक्षी बीच, आणि इथून गेलात तर नागाव, रायवाडी हे सगळे बीच दिसणार. फायनली नागाव बीचच्या जवळपास आलेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आला की समजायचं आपण नागाव बीचला आलो. आणि फायनली आपण नागाव बीचला पोचलेलो आहोत. आणि थोड्याच वेळ इथे आता आमचं हॉटेल येईल. हॉटेलचं मी तुम्हाला पण एक छोटीशी झलक दाखवेन. मी बघतो कसं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही इथे यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे. भरपूर वर्षाने मी इकडे आलो आहे. ॲक्च्युली मी लहानपणी छोटा शिशूला म्हणजे ज्युनियर KGला मी इकडेच होतो अलिबागला, त्याच्यामुळे मी सारखा इथे येतो अलिबागला. आपण फायनली आलेलो आहे आपल्या हॉटेलवर, इन कासा. तर बघा फायनली रीच.